नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेला आहे। तर बघा, याची उंची आहे 14, गडी आहे 10 आणि मोंडा आहे 5.5 आणि गळ्याची उंची आहे 10। तर मी हे ब्लाऊज पूर्ण पॅक करून घेतलं होतं पहिलेच, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा कशी डिझाईन करावं म्हणून। तर मी 1.5 इंचाचा गॅप ठेवलेला आहे। तर साईडने आपल्याला 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी पण। तर मी दोन्हीकडून पण म्हणजे उलटसुलट करून घेतलेला आहे ब्लाऊज, म्हणजे पाठीमागून मी गळ्याला कंबरपट्टी वगैरे काही लावलेली नाही आहे आणि गळ्याला पण पायपिंग वगैरे काही केलेली नाही आहे। तर बघा, मी खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्हीकडून 1.5 इंचाचं। तर आता आपण आधी गळ्याला छोटीशी लेस लावून घेऊया। तर मी बरीच ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे याच्यावरती, तुम्ही नक्की बघा। पॅच ब्लाऊज डिझाईन, लेस पण डिझाईन टाकलेली आहे। बाही पण खूप सुंदर डिझाईन टाकलेली आहे बाईच्या पण, त्या पण नक्की बघा। आणि पाऊचसुद्धा, पर्ससुद्धा कशी शिवायची घरचे घरी किंवा पायपुसणं पण कसं बनवायचं घरचे घरी हे पण टाकलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा। तर असे आपल्याला धागे कट करून घ्यायचे आहे जे साईडने राहिलेले। तर बघा, आता जी मी लेस लावलेली आहे त्याच्यामधली दुसरी मोठी लेस घेतलेली आहे मी, ती दुसरी लेस आहे ती संपली होती म्हणून त्याच्यामुळे मी दुसरी लावून घेत आहे। तर बघा, आता आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे साईडच्या भागाला। 1.5 इंचाचा आपण गॅप ठेवला होता तिथं। तर बघा, इथं मागचे टक्स घ्यायचे राहिले होते त्याच्यामुळे मी आधी मागचे टक्स लावून घेत आहे। माझ्या लक्षात नव्हतं राहिलं त्याच्यामुळे मी परत लेस खोलून परत पाठीमागचे टक्स मारून घेत आहे। तर बघा, पाठीमागून आपल्याला 4 इंचाचे उभे टक्स घ्यायचे आहे। तर दोन्ही साईडचे आपल्याला टक्स आधी मारून घ्यायचे आहे आणि मग लेस लावून घ्यायची आहे, कारण माझ्या लक्षात नव्हतं राहिलं त्याच्यामुळं। तर बघा, आता एक इकडचं मारून घेतलेलं आहे, आता इकडची लेस आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, मी काढून घेतली आणि आता इकडून आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर बघा, आता टक्स मारून झालेले आहे दोन्हीकडचे। तर आता आपण ही लेस लावून घेऊया। तर बघा, इथं लवीत आल्यावर इथं थोडीशी आपल्याला मुडपून घ्यायची आहे, कारण मग जिथला तो आपण खडूचा आकार घेतलेला होता असा गोलसार, तसा आपल्याला आकार तिथं थोडासा देऊन घ्यायचा आहे। आणि मी आता थोडंसं जास्त कमी कट करून घेतलेलं आहे, कारण आपलं काही फिनिशिंगमध्ये जाईल त्याच्यामुळे मी थोडंसं पाठीमागून तिकडं थोडंसं ठेवलेलं आहे। आणि आता याच्यावर आपण डबल टिप मारून घेऊया, कारण ही थोडी मोठीशी लेस आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, आपण आता डबल टिप मारून घेतलेली आहे। तर आता आपण इकडची साईडची लावून घेऊया। इकडच्या साईडला आपल्याला खालून लावून घ्यायची आहे लेस, तिकडच्या साईडची वरून लावायची असते आणि इकडच्या साईडनी खालून लावायची असते, कारण एका हाताने आपल्याला उलटं येतं त्याच्यामुळे आपल्याला लावता येत नाही त्याच्यासाठी। तर बघा, इथं थोडीशी मुडपून घ्यायची। तर बघा, आता ही लावून घेतलेली आहे। आता याच्यावरती डबल टिप मारून घेऊया। तर बघा, डबल टिप मारून घेतलेली आहे। आता याच्यासाठी आपल्याला नॉट आपण आयतीच घेतलेली आहे आणि इथं आपण लटकन बनवून घेऊया। तर बघा, मी इथं चौकोन कपडा कापून घेतलेला आहे 4.5 इंचाचा दोन्ही साईडनी। तर आपल्याला हा सोयीचा कापड ठेवायचा आहे आणि मध्याच्या टोक्याला आपल्याला असं नॉट ठेवून आपल्याला पॅक करून घ्यायची आहे। तर थोडं अर्धा इंचाला कमी अशी आपल्याला टिप मारता यायची आहे आणि थोडासा गॅप ठेवायचा आहे आपल्याला, कारण तिथं आपल्याला टिप नाही मारायची। तर इथं थोडंसं ठेवलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला हा कोपरा वरती काढून घ्यायचा आहे। वरती काढल्याच्या नंतर जो नॉटचा हा येतो तिथं आपल्याला हे कपडा घेऊन तिथं पॅक करून घ्यायचा आहे। तर बघा, इथं असा पॅक करायचा, म्हणजे आपली वाली थोडंसंच तिथं उलटसुलट होतं कपडा, एकदम सुंदर असं आपलंवालं
नॉट तयार झालेला आहे लटकन। तर बघा किती सुंदर आपलं असं लटकन तयार झालेलं आहे। तर आता आपण दुसरं बनवून घेऊया। तर बघा मी दोन्ही बनवून घेतलेले आहे। तर आता आपण 2.5 इंचावरती याला पॅक करून घेऊया। तर तुम्हाला आजची लेस ब्लाउज डिझाईन कशी वाटली नक्की सांगा। तर आता आपण इथं शोचं बटन लावून घेऊया। तर बघा लटकन लावून झाली, शोचे बटन पण